सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। वारंवार शेतकऱ्यांना या ठिकाणी यावं लागत आहे। या पुढचं आपलं पाऊल नेमकं काय असेल आणि आज कशासाठी नेमका या ठिकाणी शेतकरी जमलाय? या ठिकाणी आम्ही वरुड तालुक्यात मे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गारपीट झालं आणि गारपीटमध्ये सतत आम्ही पाठपुरावा केला, लोकप्रतिनिधी पाठपुरावा केला। त्याचं औचित्य म्हणून शासनाने त्यासाठी एक GR काढून सर्व शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत मर्यादित अनुदान जाहीर केलं। 10 जुलै 2026ला शासन निर्णय निर्गमित झाला, परंतु आजपर्यंत शेतकऱ्याला कोणते अनुदान मिळालं नाही। त्यासाठी आज आम्ही शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान मिळावे गारपीटचे याकरिता तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आणि तहसीलदार साहेबांनासुद्धा आम्ही चर्चा करून हे अनुदान तात्काळ वितरित झालं पाहिजे अशी त्यांना विनंती केली। त्यावर तहसीलदार साहेबांनी सांगितलं की येत्या 1-2 दिवसात आम्ही त्याला हात लावून शेतकऱ्यांना व्हीके नंबर जनरेट करून लगेच KYC करण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देऊन अनुदानाचा मार्ग मोकळा करू असे त्यांनी आश्वासन दिले। 30 आणि 31 मेला 2026ला जे गारपीट झालं होतं, संत्रा आणि मोसंबी फळाचे नुकसान झाले होते, त्याचे अजून व्हीके नंबर आणि गारपीटचे पैसे मिळालेले नाही आणि 10 जुलैला GR निघूनही त्याच्यावर काही प्रोसेस झालेली नाही आणि हे विम्याबद्दल जो टिगरमध्ये जो बोगस कारभार आहे तो थांबवण्यात यावे आणि जे 7ही महसूल मंडळामध्ये जे क्लायमेट यंत्र आहे ते नवीन टेक्नॉलॉजीचे बसवण्यात यावे। जर असं झालं नाही तर पुढचं पाऊल आपलं काय असेल? आणि याच्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल शेतकऱ्याचं। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।